पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथम खंड, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले. 16. मार्ग सापडला. परिव्रज्या. 1. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कुशलाधिपती समजणारच, आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. 2. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश त्यागच होय. 3. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे, तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. 4. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यापासून तुला परिव्राजक कसे होता येईल. 5. आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडवण्याचे मी तुम्हाला वचन देतो. 6. सिद्धार्थाने सुचविला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. 7. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका, मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे. 8. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही, तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. 9. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टिआड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय. 10. या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कुशलाधिपतीला कळणारच. जर कोलियांविरुद्ध शाक्याने इतक्या लवकर युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोलियाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. 11. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कुशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. 12. संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. 13. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यायवासी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याची ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. 17. निरोप. 1. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. 2. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. 3. शुद्धोदन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. 4. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. 5. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. 6. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडवण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यास यशस्वी झालो. 7. शुद्धोदनाच्या या निवेदनाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. 8. पण तुझ्याशिवाय आम्हाला जमिनीचा काय उपयोग आहे. शुद्धोदन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबाने हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये. 9. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे, तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस. 10. सिद्धार्थ म्हणाला, आई
तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? 11. नाही, गौतमी उत्तरली. ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस. लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. 12. मी तुम्हा सर्वांना कसं काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. 13. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. 14. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. 15. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर, अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? 16. पण ही काही कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 17. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रजा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे. 18. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळेच त्या संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. 19. मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घ्यायला संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे. 20. मी वचन दिले आहे आणि मी ते पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. 21. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. 22. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. 23. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. 24. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? 25. त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. 26. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते. 27. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रजा घेतली असती. मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. 28. असे झाले नसते तर फार बरे झाले असते, पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन. 29. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. 30. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. 18. गृहत्याग. 1. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपल्या आवडत्या घोडा कंटक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छत्र याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. 2. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. 3. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. 4. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण नयनांनी
ते त्याला प्राशन करीत होते. 5. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी जो जात्यास अलंकृत होता. 6. काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला. 7. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्यावर भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. 8. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयावर विचार करीत दिग्मूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. 9. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. 10. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत. परंतु ती त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती. 11. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले. 12. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावून काढले. 13. कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून छन्न तेथे उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. 14. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला व छन्न येथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. 15. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. 16. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. 17. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. 18. परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. 19. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमाला परिव्रजा घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. 20. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनुभव नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायी अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. 21. तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोळी यांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल, म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. 22. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. 23. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ते कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. 24. परिव्रजा संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. 25. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्याच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. 26. तो असा शक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकविले नाहीच, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. 27. हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागेल. 28. शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. 19. राजपुत्र आणि त्याचा सेवक. 1.
कंटकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंटकासह अनोबा नदीच्या तीरावर तरी पोचविण्याचा आग्रह धरला. 2. शेवटी ते सर्वजण अनोबा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. 3. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. 4. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. 5. ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. 6. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तर त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असूच शकत नाही. 7. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. 8. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. 9. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्याच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. 10. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. 11. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. 12. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. 13. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. 14. या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा. 15. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही.